मी माझ्या क्लासची सुरुवात 1 जुलै पासून केली होती. 1 जुलै पासून. तर 1 महिना फक्त ब्रेक झाला, दिवाळीचा महिना फक्त. 1 महिना ब्रेक झाला होता. परत कंटिन्यू परत सुरू केला तुम्ही. बरं. किती वजन कमी झालं आतापर्यंत? आता परत केलं होतं का? नाही आता नाही केलं. 9-10 दिवस झाले त्या आता नाही केलेलं. बरं. हो. तर माझं स्टार्टिंगला आहे ना 78 किलो वजन होतं. स्टार्टिंगला 78. आता? तेव्हा जॉईन केलं. आता 69 आहे. 69 आहे. अरे वाह! छान. म्हणजे 5 महिने झालेत, 1 महिना गॅप गेलाय त्याच्यामध्ये पण आणि तुम्ही 9 किलो वजन कमी केलंय, ते पण घरगुती आहार घेऊन. तरी मॅडम माझं डाएट आहे तेवढं स्ट्रिक्ट नाहीये. डाएट स्ट्रिक्ट नाहीये. मेन तेच आहे की तुम्ही डाएट कसं फॉलो करताय. बरं आणि मी काय म्हणते सातत्य ठेवा म्हणजे वेट कमी होतं. होय ना? सातत्य आणि संयम ठेवा, तुम्ही रोज करा. म्हणजे मी तुम्हाला रेग्युलर म्हणजे खाडं करतच नाही एक्सरसाइजला. खाडा कधीच केलेला नाहीये तुम्ही. पिरियड्समध्ये पण तुम्ही 1 का 2 दिवस सुट्टी घेता फक्त. 2 दिवस ते पण सुट्टी जास्त घेता. जर दुखत असलं तरच जास्त पिरियड्स दुखत मध्ये. असला तरच सुट्टी, नाहीतर मग रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज केलेली आहे. बरं. मग आता फक्त तुमचं जे डेली रुटीन आहे, की जे डाएट जे आहे तुम्ही थोडासा बदल केलाय. तुम्ही साखर बंद केली आहे, चहा बंद केलाय. म्हणजे असं काय बदल केलेला आहे त्याच्यातल्या काही टिप्स सांगा, की जेणेकरून मग त्यांना पण फॉलो करायला नवीन मेंबर जे आहेत ना, ते पण मग फॉलो करायला लागतील मग पुढे वजन कमी म्हणजे मी करण्यासाठी. सकाळी उठल्यावरती ना आधी कोमट पाणी पण नव्हते पीत. डायरेक्ट ड्रिंक घ्यायची आपली. ड्रिंक आपली कोणती बरं. पण ड्रिंक. तुम्ही कोणती जी दिलेली जिरं पाणी, ओवा पाणी तुम्हाला जे असेल घरामध्ये ते पाणी. ते ठीक आहे. मॉर्निंग ड्रिंक. त्याच्यात नाश्ता करा. 8:30ला नाश्ता, 8:30 ते 9च्या दरम्यान नाश्ता होतो माझा. बरं. मग तो टायमिंग तुमचा फिक्स ठेवलाय तुम्ही का बदलता? 8:30 आहे माझं. फिक्स आहे. 8:30 ते 9च्या दरम्यान नाश्ता. म्हणजे 10:15 वाजता एक्सरसाइज करायला मोकळं. त्याच्यामुळे तो टायमिंग आपला फिक्स आहे नाश्त्याचा. ठीक फिक्स आहे. आहे जे माझं. 10:15 वाजता करतात. बरं. नाश्त्यामध्ये साडे काय-काय ॲड केलंय? नाश्त्यामध्ये प्रोटीन पावडर, प्रोटीन पावडर. घरगुती बनवलेली आपली. हो, घरगुती बनवलेली. कधी-कधी याचे आपलं नाही का मूग, मटकी. उकडलेले कडधान्य. उकडलेले कडधान्य. कधी-कधी आपलं बेसन पिठाचं थालीपीठ. थालीपीठ वगैरे. हो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आता चपाती, भात, भाकरी हा पर्याय काय आहे तुमचा? चपाती खातच नाही मी. चपाती खातच नाही. बरं कोणती भाकरी खाताय? बाजरीची किंवा ज्वारीची. जी बाजरीची किंवा ज्वारीची. म्हणजे आता एवढ्या तुम्ही ज्या जुलैपासून तुम्ही चपाती म्हणजे खातच नाही. नाही कधीतरी वाटलं तर खाऊ वाटली तर. कधीतरी खाऊ वाटली तर तुम्ही चपाती घेता, नाहीतर मग बाजरी आणि ज्वारीचा पर्याय तुम्ही निवडलेला आहे. जास्त ठीक करून आहे. मी बाजरीचीच भाकरी खाल्लेली. बाजरीची भाकरी खाल्लेली. हो, बरं. ज्वारीची. आणि सोबत आता भाताचा प्रश्न येतो. भाताचं भात खाल्लाय भात की नाही खाल्ला? रात्रीच आहे ना म्हणजे भात वगैरे शक्यतो जास्त करत नाही ना. मला म्हणजे असं क्रेव्हिंग होते भाताची ना. बरं, बरं. त्याच्या हो. ज्यावेळेस तर आपल्याला मग क्रेव्हिंग होते, ज्या पदार्थाची तो पदार्थ नाही बनवला तर तो आपण खात नाही. ही खात गोष्ट नाही. हां. छान आहे. मग ती करायची नाही म्हणजे आपल्याला खाऊ वाटत नाही. खाऊ वाटत नाही. फक्त वरण भात जर केला तरच भात करते मी. भात करते. तरी मी तुम्हाला सांगितलंय भात खायचा. खाताना सर्व डाळी मिक्स करा, सर्व भाज्या मिक्स करा, पातळ छानशी खिचडी करा. कधीतरी 1 वाटी भात, 1 वाटी वरण, त्याच्यासोबत तुम्ही भाजी, प्रोटीनचं काहीतरी सोर्स तुम्ही घेतला, सोयाबीन, अंडा भुर्जी वगैरे आणि सॅलड असं सांगितलेलं आहे. पण प्रत्येकाचं वजन कमी करायचं म्हटल्यावर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने मनावर कंट्रोल ठेवतं. जसं तुम्ही आता ठेवलंय की मला खाऊ वाटतो भात म्हणून ते काय करतात, एका टाईमाचा भात काय करतात, स्किप करतात. कधीतरी खाऊ वाटला तर खातात. बरं. आता दिवसभरमध्ये तुमची ॲक्टिव्हिटी म्हणजे हालचाल किती आहे? शेतीमध्ये तुमचं काम किती आहे? दिवसभराचं शेतीमध्ये थोडं करतात की चालू आहे तुमचं? हो. म्हणजे दिवसभर कसं सकाळी धुणं, भांडे, आपलं स्वयंपाक वगैरे. बरं. त्याच्यानंतर मुलगा असतो ना. बरं, बरं. त्याला सांभाळायचं. मग संध्याकाळचं मला घास वगैरे कापायला लागतो जनावरांना. जनावरांना म्हणजे घास वगैरे करतो. अर्धा म्हणजे पाऊण तास ताईंची मला. हालचाल आहे. ठीक आहे. मग हो. घरातल्या घरात तुम्ही तुमची हालचाल होते. दिवसभर परत शक्यतो मी म्हणजे झोपतच नाही. वेळ दिवसभर दिवसात झोपत नाही. हां. बरं. आणि रात्रीचं जेवणाचं किती टायमिंग आहे तुमचं रात्रीचं? रात्रीचा आमचा 8 वाजताचा टायमिंग आहे. 8 ते 8:30. 8 ते 8:30 रोज हो, हो. तीच वेळ तर ठरलेली.
हो, वेळ ठरलेली आहे आमची. लय 8 वाजून 5-10 मिनिटं होतं इकडं तिकडं. हा त्याच्यावरती बर, नाही होत. नाही होत. आणि छान आहे. आणि मग रात्री झोपायचं टायमिंग तुमचा? झोपायला 11 वाजतातच डेली, 10:30-11 होतातच. 10:30-11. मग त्याच्या मध्यंतरी ड्रिंक, नाईट ड्रिंक नाही घेती म्हणजे ना? आत्ता नाही घेत, महिना झालाय तसा नाही घेत. महिना झालाय तसं नाही घेत, आधी घेत होता. छान. हो. म्हणजे अशा पद्धतीने. आणि दिवसभरामध्ये पाणी किती पिलं जाते तुमचं आता? 3 3 लिटरच्या लिटर. आसपास होत हा, असेल. तुम्ही सांगितलंच होतं 3 लिटरच्या आसपास मी पाणी पिते. म्हणजे छोट्या छोट्या टिप्स मध्ये तुम्ही काय केलंय, बदल केलाय. बरं, अजून काही एक नवीन एखादी टिप्स की ती बाकीच्या ताईंना पण मदत करेल वजन कमी करण्यासाठी? ते जास्त करून भाकरी वगैरे चपाती काही खातच नाही. उकडलेले बर, कडधान्य उकडलेले कडधान्य. आणि आपलं दालिया नाही का ते काय दलिया, म्हणतात, गव्हाचा भरडा. गव्हाचा भरडा, मग ते घालून मी मुगाची डाळ, मसुराची डाळ, कांदा, टोमॅटो घालून पातळ खिचडी बनवते त्याची. पातळ खिचडी. मग ती कधी घेता तुम्ही? दुपारच्या जेवणामध्ये घेता का रात्रीच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणात. घेता? रात्रीच्या जेवणात. म्हणजे जे हो. सांगितलंय तुम्ही तशा पद्धतीने हलका हो. आहार रात्रीच्या जेवणामध्ये घेतात. हम्म. हलका आहार म्हणजे दलिया तुम्ही मिक्स भाज्या वगैरे, डाळी वगैरे मिक्स करून घेतात. कधी कधी वरण घालून, वरण नाही का असं कांदा टोमॅटो आणि डाळी एकत्र, परत सोयाबीन वड्या टाकायचे त्याच्यात. वरणामध्ये? हो, वरणात परत दलिया नाही का ते गव्हाच्या भरड्यात. हा हा, म्हणजे तुम्ही जी रेसिपी बनवताय त्याच्यामध्ये सोयाबीन वडे ऍड करतात. हो म्हणजे हो प्रोटीन जे आहे आणि प्रोटीन पण मिळतं आणि पोट भरलेलं राहतं, भूक लागत आणि नाही. ते ना सांबर मसाला जर टाकला ना खूप छान लागतं, मग मी ते ऍड करते. तेल कमी वापरते ना, एकदम कमी. कोणता मसाला? सांबर मसाला आपला. सांबर मसाला टाकल्यावर छान टेस्ट येते. अरे टेस्ट वा, लागते. चांगलं. नाही म्हणजे तुम्ही आमच्या ना मीठ खूप कमी केलेले जेवणात. जेवणातलं मीठ कमी केलंय. आणि साखर आणि चहाचा विषय राहिला. चहाचं काय केलंय तुम्ही? आपण चहाच पितो जास्त साखरेचे, दुसरे काही पदार्थ पण नाही खात ना चहा सोडून. बरं बरं, त्यामुळे मग नाही चहा पिताय तुम्ही आता का नाही पिते? नाही पित मी चहा. चहा पितच नाही आता? जसं सुरू केलंय चहा बंदच आहे? हो, तसं बंदच चहा. चहा बंदच आहे. मग तुम्हाला असं ज्यावेळेस बंद करायचं होतं त्यावेळेस डोकं दुखलं, क्रेविंग नाही का? झाली? काहीच नाही. म्हणजे किती 3 दिवसात दिवस सुटलात? किती दिवसात? 2-3 वाटायचं मला, खूप चहा लागायचा मला सकाळचं आहे ना, कामच नव्हतं होत पहिल्यांदा चहा नाही घेतल्यावर. चहा घेतला नाही तर काम नाही व्हायचं. डायरेक्ट झोप यायची मला, अंघोळ केली की डायरेक्ट झोप यायची चहा नाही घेतल्यावर. बरं, मग आता कसं वाटतं? आता काय वाटत नाही चहा पाहिजेच असं? काहीच नाही वाटत आता. आता काहीच फ्रेश नाही वाटतं. वाटत. फ्रेश वाटत. आणि चेहऱ्यावरती वगैरे ग्लो आलाय, तुम्ही मागच्या वेळेस म्हणला होता मला. पूर्ण हो. चहा वगैरे हे केल्यामुळे ग्लो पण आलाय. छान. आणि असंच 9 किलो कमी झाले आता वजन. अजून तुम्हाला करायचं म्हणजे 60 वरती यायचंय. काट्यावरती यायचं. 60 वरती यायचं. आता 69, 78 होतं, आता 69 आहे. खूप छान. आता बऱ्याच मैत्रिणींना कसं त्यांना मदत होणार आहे की तुम्ही कसं पद्धतीने तुमचं रुटीन फॉलो केलं. काही छोटे छोटे ज्या टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करणार. मेन महत्वाचं म्हणजे सातत्य आणि संयम. तुम्ही रेग्युलर क्लास केलाय, हे की नाही? बरं, ठीक आहे. थँक्यू. बाय.